मित्रांनो, ही घटना माझ्यासोबत 2020 मे मध्ये घडली होती. आम्ही कोकणात जायचं ठरवलं होतं. त्यासाठी मी गावाकडून माझे मामा त्यांची फॅमिली यांना बोलवून घेतलं होतं. त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली असे आम्ही 8 जण होतो. आणि आपल्या घरातली एकच 4 व्हीलर कार असल्यामुळे एका गाडीमध्ये 8 जण जाणे शक्य नव्हते. म्हणून मी माझ्या मित्राची एक गाडी घेतली. ठरल्याप्रमाणे एका गाडीमध्ये मामा व त्यांची फॅमिली आणि दुसऱ्या गाडीमध्ये मी व माझी फॅमिली आणि आमचं पाळीव म्हणजे प्रिन्स आम्ही निघालो. असा हा प्रवास सुरू झाला होता. एका पाठोपाठ दोन्ही गाड्या निघाल्या होत्या. हा उत्साहाने आणि आनंदाने सुरू झालेला प्रवास, पण हा उत्साह फार काळ टिकणार नव्हता. आता एका पाठोपाठ आम्ही दामिनी घाटाच्या मधोमध पोहोचलो होतो. आणि ती भयान शांतता व अंगावर येणारी शहारी, तो काळोख जणू काहीतरी ओरडून सांगायचा प्रयत्न करत होता. या काळोखामध्ये मामांची गाडी पुढे व आमची गाडी त्यांच्या मागे चालली होती. हेडलाईट्सची तीव्रता कमी होत आहे असे पप्पांना जाणवले. म्हणून पप्पांनी गाडीचा हॉर्न वाजवला. संकेत देऊन मामांना थांबायला सांगितले. आमच्या गाडीची हेडलाईटची तीव्रता कमी झाल्यामुळे दोन्ही गाड्या आता सोबत चालवायचा निर्णय पप्पांनी आणि मामांनी घेतला. प्रवास पुन्हा चालू झाला होता. आता गाडीच्या लाईट्स बंदच पडल्या होत्या. त्यामुळे माझी मुलगी तर घाबरून गेली होती. जसजसे आम्ही पुढे सरकत होतो तसे धोके वाढत होते. त्या धोक्यांमध्ये अचानक पुढची गाडी नाहीशी झाली. आता काळोखामध्ये गाडीची हेडलाईट्स चालू नसल्यामुळे मी पुढील गाडीशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. फोनला नेटवर्क नसल्यामुळे काही संपर्क होऊ शकतो. टाईम 1:15च्या आसपास झाला होता. व गाडी पार्किंग लाईटच्या स्पर्शामध्ये चालवत होती. एक चहाची छोटीशी टपरी दिसली. कुठेतरी आम्हाला आसरा मिळाला. आम्ही कसलाही विचार न करता गाडी त्या टपरीवर गेलो. टपरीमध्ये एक आजी आणि आजोबा होते. तेही वेळ न घालवता तेथील फोनवर पुढील गाडीशी संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करत होतो, पण ते शक्य झाले नाही. आम्ही त्या आजोबांना आणि आजींना रात्री राहण्यासाठी ठिकाण विचारले. त्यांनी त्यावर काहीच उत्तर दिले नाही आणि त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त राहिले. यावेळेस मी ओरडून बोललो, बाबा ऐकताय ना? हे वाक्य ऐकल्यानंतर ते दोघे आमच्या साईडला फिरून एकटक आमच्याकडे पाहतच राहिले. चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती शांतता पाहून मी घाबरलो. माझ्यासोबत असलेल्या माझा पाळीव कुत्रा त्या अंधाराकडे पाहून सगळे आमच्या लक्षात आले आणि पप्पांनी आम्हाला गाडीत बसायला बोलावले. आम्ही गाडीत जाऊन बसलो आणि पप्पा मागून येताना आम्हाला दिसत. त्या टपरीकडून आजी आणि आजोबा चेहऱ्यावर वेगळे हास्य घेऊन आमच्याकडे धावताना दिसले. आता आमच्या शरीराचा हलका पुढाला होता आणि पप्पा गाडीत येऊन बसले. आम्हाला घाबरलेले पाहून पप्पांनी गाडी वेगाने काढली. पण आता ते आजी आजोबा आम्हाला कुठेच दिसले. हे पाहून आम्हाला काम सुचला. पप्पांना आम्ही
काय पाहिले ते सांगितले. त्यांनी पार्किंग लाईटच्या प्रकाशामध्ये गाडीचा वेग वाढवला. त्या धुक्यामध्ये अचानक कर्कश आवाजाची किंकाळी ऐकू आली. जणू काही ते आमच्या कानामागूनच आले असे. त्या किंकाळीनंतर आता क्षणोक्षणी भीतीने आमचे शरीर थरथरत होते.